नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अदूने एका मुलीचा जीव वाचवलेला असतो आणि तिला घेऊन तो घरी आलेला असतो. आता ती मुलगी तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगत असते. आता हे ऐकून सगळेजण खूप शॉक झालेले असतात. मात्र मोठ्या बाईंना हे अजिबात पटलेलं नसतं आणि त्यांना त्या मुलीवरती संशय आलेला असतो. आता त्या रागातच त्या मुलीला म्हणजेच राणीला म्हणायला लागतात की ते काही नाही आहे, आधी उठ इथून आणि चल चल निघ. तेव्हा आता नारायणी मोठ्या बाईंना समजावत म्हणते की अगं आई, इतक्या रात्री ती कुठे जाईल. यावर मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की कुठे का जाईना, मला काय करायचंय. आणि त्या परत राणीला तिथून निघून जायला सांगतात आणि म्हणायला लागतात आणि तुला इतकंच जर वाटत असेल ना तर पोलीस स्टेशनला जाऊन बस आणि तिथे सांगत बस हे सगळं. आता राणी खूपच घाबरून गेलेली असते आणि ती खूपच रडत असते. तेव्हा आता इंदू मोठ्या बाईंना म्हणते की अहो मोठ्या बाई, 21 किलोमीटर येते पण आणि रात्री, इतक्या रात्री पावसा पाण्याचं कशी जाईल ती. हे बघा मोठ्या बाई, अधोक्षजने फोन केलाय ना पोलिसांना आणि ते म्हणालेत ना की ते येईपर्यंत हिला इथेच ठेवा, राहू द्या ना मोठ्या बाई. तेव्हा आता मोठ्या बाई म्हणतात की आणि पोलीस इथे येईपर्यंत जर गुंड आले तर, आणि जर का पोलीस आलेच नाहीत तर काय बोलतेस तू हे. आणि परत त्या राणीला म्हणायला लागतात की बाई तू उठ आधी आणि इथून जा, कशीही जा, पळत जा, धावत जा, पण जा. माझ्या अधोक्षजला मारायचा प्रयत्न करतेस ना तू, त्याच्यासाठी सगळं चाललंय ना हे. असं म्हणून मोठ्याबाई ओरडून राणीला तिथून जायला सांगतात. तेव्हा आता अदू लगेचच मोठ्याबाईंना थांबवत म्हणतो की आई अगं थांब, आणि म्हणायला लागतो की मला माहिती आहे तुला माझी काळजी आहे, पण अगं ही मुलगी साधी आहे गं, आणि आई ही मुलगी इथेच राहणार, आपण उद्या काय ते बघून घेऊया, पण ही मुलगी आज इथेच राहणार, विषय संपला. आता मोठ्याबाई खूप इमोशनल होतात आणि व्यंको महाराजांकडे रागातच बघायला लागतात आणि म्हणतात माझ्या अधोक्षजला जर काही झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, सांगून ठेवते. असं म्हणून आता मोठ्याबाई रागातच तिथून निघून जातात. आता अदू राणीला समजावत म्हणायला लागतो की राणी हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस, तू इथून कुठेही जाणार नाहीयेस, तू काहीच काळजी करू नको, जोपर्यंत मी आहे ना तुझ्यासोबत तुला मी काहीच होऊ देणार नाही, तुझा भाऊ आहे तुझ्या पाठीशी, तुला काही लागलं तर इंदूला सांग. असं म्हणून आता अदू तिथून जायला लागतो. तेव्हाच आता राणी खूप रडायला लागते आणि अदूचे पाय पकडून त्याच्या पायाजवळ बसत हात जोडून ती खूपच रडत असते. तेव्हा आता अदू राणीला म्हणायला लागतो की अगं राणी काय करतेस हे. तेव्हा आता राणी म्हणायला लागते की तुम्ही माझ्या भावासारखी माझी रक्षा केली, राखी पौर्णिमेला काकाकडे जात होते भावाला राखी बांधायला, भाऊ तर काही भेटला नाही, पण तुम्हीच आला तर माझ्या भावासारखे धावून तुम्हीच आला. असं म्हणून ती खूप रडायला लागते. तर आता हे बघून बाकीचे सगळेजण सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आता राणी रडतच तिच्या अंगावर असणाऱ्या ड्रेसचा थोडासा कपडा फाडते आणि अदूचा हातात घेऊन त्याला ती राखी म्हणून तो कपडा त्याच्या हातात बांधते आणि त्याच्या हातावर डोकं ठेवून खूप रडायला लागते. आता हे बघून अदूसुद्धा खूपच रडायला लागतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि राणी आता म्हणायला लागते की तुम्ही भावासारखे धावून आलात, नाहीतर माझं काय झालं असतं. आता अदू त्याच्या हातात बांधलेल्या त्या कपड्याच्या तुकड्याकडे बघत असतो आणि खूपच रडत असतो. तर आता यानंतर आपण पाहतो की अदू त्याच्या खोलीत मोबाईलवरती काहीतरी बघत बसलेला असतो. तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि अदूकडे खूपच कौतुकाने बघायला लागते. आता अदूचं लक्ष अचानक इंदूकडे जातं आणि इंदूला असं बघताना पाहून अदू तिला विचारायला लागतो की अगं इंदू असं का बघतेस. तेव्हा आता इंदू अदूला म्हणायला लागते की माझी मर्जी, मी माझ्या डॅशिंग, हँडसम आणि डेअरिंगबाज नवऱ्याला अशीच बघणार. यावर आता अदू हसायला लागतो आणि म्हणतो की बापरे, मला एवढे इंग्लिश शब्द कळत नाहीत बाई. आता इंदू खूपच खुश होते आणि म्हणायला लागते की अदू तू ना मला सिंगम पिक्चरमधल्या अजय देवगणसारखा आणि दबंग पिक्चरमधल्या चुलबुल पांडेसारखा वाटतो, एकच फाईट, वातावरण टाईट, माझा ॲक्शन हिरो. आता इंदू गुडघ्यावरती बसते आणि तिचा हात पुढे करत अदूला विचारते की माझ्याशी पुन्हा लग्न करशील. तेव्हा आता अदू हसायला लागतो आणि इंदूच्या हातात त्याचा हात देत तिला म्हणायला लागतो की इंदू अगं काय बोलतेस हे. असं म्हणून तो हसायला लागतो. तेव्हा आता इंदू म्हणते की जे मनात आहे तेच, आणि ती अदूला म्हणायला लागते की अदू मी तुला आता नव्याने ओळखायला लागले, तू इतका भारी कसा आहेस रे. तेव्हा आता अदू इंदूला म्हणतो की तुझा नवरा झालोय ना तेव्हापासून झालाय हा बदल. तेव्हा आता इंदू अदूला म्हणायला लागते की अदू तू आधीपासूनच भारी होता रे, पण मला आत्ता कळतंय. असं म्हणून आता ते दोघेही हसायला लागतात.
तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अदू घाईघाईतच इंदूला आवाज देत म्हणतो की इंदू, अगं चहा दे ना. तेव्हा आता राणी अदूसाठी चहा घेऊन येते. तेव्हा आता राणीला बघून अदू विचारायला लागतो की अगं राणी, तू कशाला त्रास घेतलास? अगं इंदूला सांगितलं होतं ना मी, तिने दिला असता. तेव्हा राणी सांगते की हो वहिनी कामात आहे आणि यात त्रास कसला, तुम्ही काल एवढा माझा जीव वाचवला. यावर अदू राणीला म्हणतो की हे बघ राणी, जे पण काल झालं ना ते एक वाईट स्वप्न समजून सोडून दे. आता राणी हे ऐकून खूपच रडायला लागते. तेव्हा अदू राणीला विचारायला लागतो की अगं का रडतेस? तेव्हा राणी म्हणते की वाचवायला कुणीच येत नाही, फक्त बघत बसतात, पण तुम्ही आलात. आता तितक्यात तिथे इंदू येते आणि म्हणायला लागते की अगदी बरोबर बोललीस बघ राणी, पण विठुरायाने अधोक्षजसारखी माणसं पण पाठवली आहेत ना या जगात. आता राणी, इंदू आणि अदू या दोघांच्याही पाया पडायला लागते. तेव्हा दोघेही राणीला म्हणायला लागतात की अगं राणी काय करतेस? तेव्हा राणी इंदू आणि अदूला म्हणायला लागते की मला अडवू नका, मला प्लीज पाया पडू दे तुमच्या. तेव्हा आता इंदू राणीला म्हणते की अगं पाया तर विठुरायाच्या पडतात गं. तेव्हा आता अदू म्हणतो की आणि मला तिकडे येण्याची बुद्धी विठुरायानेच दिली आहे आणि त्या गुंडांपासून तुला वाचवण्याची शक्ती पण. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, काही लागलं तर इंदूला सांग. आता राणी या दोघांसमोरही हात जोडते आणि म्हणते की दादा वहिनी, तुम्ही मला आधार दिला, कालची रात्र या घरात आसरा दिला, तुमचे खूप खूप उपकार झाले. आणि ती म्हणते की माझे काका आणि दादा आलेत बाहेर, आता मला जावं लागेल. तेव्हा आता इंदू तिला म्हणते की असं कसं जावं लागेल, थांब ना काही दिवस, चांगली मस्त तूप रोटी खा, अशी घट्ट हो आणि मग जा. यावर राणी म्हणते की वहिनी तुम्ही खरंच खूप भारी आहात, पण खरंच नको. तेव्हा आता इंदू म्हणते की बरं जशी तुझी इच्छा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात आलेल्या प्रत्येक माणसाला हे घर आपलं म्हणतं बरं का, कधी काही गरज पडली तर बिंदास हाक मार. यावर अदू म्हणतो की आणि हा तुझा दादा नेहमी तुझ्या पाठीशी असेल. आता राणी या दोघांचाही निरोप घेऊन तिथून निघून जाते. आता अदू चहा पिऊन बघतो आणि इंदूकडे बघत इंदूला म्हणायला लागतो की अगं इंदू, माझ्या लहान बहिणीने तर तुझ्यापेक्षा चांगला चहा केला आहे, शिक तिच्याकडून काहीतरी. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की बरं. तर आता यानंतर आपण पाहतो की शकुंतला किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तेव्हाच आता तिथून नारायणी जात असते आणि तिचं लक्ष शकुंतलाकडे जातं. तेव्हा नारायणी खूप टेन्शनमध्ये येते आणि घाईघाईतच शकुंतलाजवळ येत तिला म्हणायला लागते की काकू, अगं तू किचनमध्ये काय करतेस, तू काही करायचं नाही या. तेव्हा शकुंतला म्हणते की अगं राहू दे गं. आता शकुंतला खीर बनवत असते. आता खिरीचा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो. तेव्हाच आता नारायणी म्हणते की काय घमघमाट सुटलाय गं, आणि विचारते की खीर. तेव्हा शकुंतला सांगते की हो, इंदूसाठी आज इतकी आनंदाची बातमी दिली आहे तिने, म्हणून सांगू. तेव्हा आता नारायणी थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की अगं बाई, हे कधी झालं? आणि हळूच म्हणते की काकी, म्हणजे कोरड्या उलट्या नाही, आंबट चिंबट नाही, काही डायरेक्ट न्यूज. तेव्हा आता शकुंतला नारायणीला म्हणते की गप्प बस ग फाजील कुठली. आता दोघीजणीही हसायला लागतात. तेव्हा शकुंतला म्हणते की अगं तसं काहीच नाही आहे, शाळेसाठी जमीन अलाउट झाली ना, म्हणून आपलं म्हटलं की तोंड गोड करायला खीर करावी. तेव्हा आता नारायणी खूपच खुश होते आणि म्हणते की बरं, या निमित्ताने मला आता तुझ्या हातची खीर खायला मिळाली. तर आता इकडे यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज विठुरायाच्या मंदिरासमोर उभे असतात. तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि म्हणते की महाराज, बरं झालं मला तुम्ही भेटला, इथेच तुम्हालाच भेटायला येत होते मी. यावर आता व्यंको महाराज इंदूला म्हणतात की काय गं, काही काम होतं का? यावर आता इंदू व्यंको महाराजांना म्हणते की तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की हो, त्या कीर्तनाच्या दिवशी तू त्या पालकमंत्र्यांना जाऊन भेटली होतीस, त्या संदर्भातच आहे का काही? तेव्हा आता इंदू हसायला लागते आणि म्हणते की हे बघा, तुमचं कामसुद्धा अगदी विठुरायासारखंच आहे, न सांगताच तुम्हाला सगळं कळतं, त्या संदर्भातच आहे. शिक्षण महामंडळाकडून पत्र आलंय आणि म्हणते की शाळेसाठी जागा अलाउड झाली आहे महाराज. आता हे ऐकून व्यंको महाराज खूप खुश होतात आणि म्हणतात की काय सांगतेस? आणि इंदूच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत तिला म्हणतात की अभिनंदन. आता व्यंको महाराज विठुरायाकडे बघत म्हणतात की विठुराया, पावला बघ तुला, तू घेत असलेल्या कष्टांना यश दिलं त्याने. तेव्हा आता इंदू म्हणते की पण महाराज. यावर आता व्यंको महाराज म्हणतात की पण बिन आता काही बोलू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. यावर इंदू म्हणते की अहो तुम्ही आहात म्हणून तर बळ मिळतं मला. आणि ती सांगायला लागते की महाराज, एक महत्त्वाची मीटिंग आपण मंदिरात ठेवली आहे, पप्प्याने महत्त्वाच्या लोकांना समक्ष जाऊन सांगितलंही आहे. आता मीही आता बँकेत जाता जाता सर्वांना जे वाटेत भेटेल त्यांना सांगते. आता
यावर व्यंको महाराजसुद्धा इंदूला म्हणतात की हो, मलासुद्धा जे कोणी माणसं भेटतील त्यांना मी हा निरोप देतो. आता इंदू हसत म्हणते की एकमेका सहाय्य करू. यावर व्यंको महाराज म्हणतात की अवघे धरू सुपंत. आता दोघेही विठुरायाला नमस्कार करतात. त्यानंतर आता इंदू तिथून निघून जाते. तेव्हा आता व्यंको महाराज विठुरायासमोर हात जोडतात आणि विठुरायाला म्हणतात की विठुराया, ही पोरगी शाळेच्या कामासाठी खूप कष्ट करते, धडपड करते, तिला तिच्या या सगळ्या कामांमध्ये यश दे रे बाबा. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई थोड्याशा वैतागलेल्या असतात आणि सर्व आता कपाटातील साड्या काढून बसलेल्या असतात आणि साड्यांकडे बघत म्हणतात की बाई, फंक्शनला नवीन साडीसुद्धा नाही आहे, आता नवीन साड्या खरेदी करायला लागतील. आणि परत विचार करत म्हणतात की एकदा का त्या 15 लाखांचा चेक आला ना माझ्याकडे, तर अशी जोरात खरेदी करते ना की बस सगळ्या प्रकारच्या साड्या घेऊन टाकते. असं म्हणून त्या खुश होऊन हसायला लागतात आणि स्वप्नात रंगतात. आता मोठ्या बाईंना तितक्यातच मोहितरावांचा फोन येतो. तेव्हा आता फोनकडे बघत मोठ्या बाई म्हणतात की बाई, काय करायचं या मोहितरावांचं. असं म्हणतच ते आता मोहितरावांचा फोन उचलतात आणि विचारायला लागतात की बोला, काय काम काढलं. तेव्हा आता मोहितराव म्हणतो की अहो, तुमच्याच घरातल्या बातम्या तुम्हाला द्यायला. तेव्हा मोठ्याबाई मोहितरावला म्हणतात की हे असलं बोलून बोलून मला टोचे मारताय का. तेव्हा आता मोहितराव म्हणतो की आम्ही असं कसं करू, आणि विचारायला लागतो की मोठ्याबाई, तुम्हाला मॅरेथॉन माहिती आहे का हो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो, ते जोरात पळायची शर्यत ना. तेव्हा मोहितराव म्हणतो की नाही, नुसतं जोरात पळायचं नाही तर लांबचा पल्ला गाठायची शर्यत. तुमच्या सुनबाई असंच धावायला लागल्यात. आज शाळेच्या जमिनीविषयी गावकऱ्यांशी बोलायला मीटिंग बोलवले त्यांनी, तेही एकदम अर्जंट. तेव्हा आता मोठ्याबाई विचारतात की मग. यावर मोहितराव सांगतो की मग काय नाही, त्यांच्या धावण्याने आम्हाला दरदरून घाम फुटणार नाही ना, याची काळजी तुम्ही घ्या आता. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय म्हणालात. तेव्हा आता मोहितराव रागातच म्हणतो की जबाबदारी घ्या. आता मोठ्याबाई म्हणतात की किती पण पळाली ना ती तरी जिंकणार नाही, याची गॅरंटी मी घेते. असं म्हणून त्या फोन ठेवून देतात. तर आता यानंतर आपण पाहतो की विठुरायाच्या मंदिरात गावातील सर्व लोक जमलेले असतात. आता आदू आणि इंदू विठुरायासमोर हात जोडून उभे असतात. आता इंदू हळूच आदूला म्हणायला लागते की आदू, मला भीती वाटते रे. तेव्हा आता आदू इंदूला समजावत आणि धीर देत म्हणतो की अगं इंदू, तू घाबरू नकोस. मला माहिती आहे की तू त्यांना समजावून सांगशील आणि तो भूताचा माळ आहे हे आपल्यालाच माहिती आहे ना, आणि तू त्यांना अंधश्रद्धेवरून ना संतांचे दाखले दे, पण मग त्यांना नीट समजेल, मी आहे ना तुझ्यासोबत. असं म्हणतच आता आदू आणि इंदू दोघेही विठुरायाचा आशीर्वाद घेतात आणि बाहेर येतात. आता इंदू सर्वांना रामकृष्ण हरी म्हणते. आता इंदू थोडीशी घाबरलेलीच असते आणि ती घाबरतच म्हणायला लागते की नेहमी या मंदिरात कीर्तनासाठीच उभी राहत असते, पण आजचा हेतू जरा वेगळा आहे. मला कायमच तुम्हा सगळ्यांचा खूप आधार वाटत आलाय. आता तितक्यातच तिथे प्रेमनाथ येतो आणि इंदूला मध्येच थांबवत म्हणतो की 1 मिनिट. तेव्हा आता सर्वजण प्रेमनाथकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हे काय, आमच्या माननीय सासूबाई मीटिंगला इथे येणार आहेत हे माहिती असून ही मीटिंग सुरू केली तुम्ही. तेव्हा आता मोठ्या बाईसुद्धा तिथे येतात आणि खूपच रागाने या सर्वांकडे बघत असतात. आता अदू म्हणतो की लोकांना उगाच वाट बघायला लागू नये ना म्हणून चालू केली. तेव्हा आता मोठ्या बाई रागातच म्हणतात की एक तर अर्जंटमध्ये मीटिंग ठेवली आणि जावई बापूंनी मला 15 मिनिटापूर्वीच सांगितलं. एकतर घरामध्ये मला कामं असतात, आवरून यायला वेळ लागतो आणि रिकामटेकडी नसते, आम्ही घरामध्ये कामं असतात मला. आणि त्या सर्वांना म्हणायला लागतात की सरका जरा बाजूला. असं म्हणतच त्या आता जाऊन खुर्चीवरती बसतात आणि आता करिश्मासुद्धा त्यांच्या पाठी जाऊन उभी राहते. तेव्हा आता इंदू मोठ्या बाईंना म्हणायला लागते की मोठ्या बाई, मी तुम्हाला सांगणारच होते पण गडबडीत राहून गेलं सांगायचं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की घ्या, विसरायचं यांनी आणि नंतर बोल लावायचे मला. आता इंदू मोठ्या बाईंना म्हणायला लागते की त्यासाठी क्षमस्व. तेव्हा आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की हां ठीक आहे, झालं, केलं मी क्षमा तुला. आता काय ते बोल, महत्त्वाचं असेल ना म्हणूनच बोलवलं असशील ना. आता इंदू म्हणायला लागते की तर माऊली, मला तुम्हाला शाळेबाबतीत एक आनंदाची बातमी सांगायचे. यावर आता महाले मास्तर म्हणतात की कोणती आनंदाची बातमी इंदू. यावर इंदू म्हणते की आपलं शाळेचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. विठुरायाच्या कृपेने शाळेसाठी जमीन अलाउड झाली आहे. आता हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात आणि टाळ्या वाजवायला लागतात. आता महाले मास्तर इंदूला विचारतात की पण इंदू कुठे मिळाली आहे जागा. तेव्हा इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि अदूसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतो. आता अदू अचानकच विषय बदलण्यासाठी म्हणून टाळ्या वाजवायला लागतो. तेव्हा सर्वजणसुद्धा अदूच्या पाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता बाळंभट इंदूला म्हणतात की इंदू, एकतर आपल्या गावासाठी ही फार आनंदाची बातमी आहे बघ. तेव्हा आता मोठ्या बाई मध्येच म्हणतात की हां, पण कुठे मिळाली आहे जागा.
तेव्हा आता इंदू म्हणायला लागते की मोठ्या बाई, जागा मिळाली ही खरं तर विठुरायाचीच कृपा झाली ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की फक्त विठुरायाचीच कृपा नाही बरं का, तर त्यामागे इंदूने घेतलेले कष्ट आणि प्रयत्नसुद्धा आहेत. आपलं हे काम व्हावं यासाठी तिने सरकार दरबारी खूप खेपा घातल्यात, शिक्षण मंत्र्यांकडे खूप अर्ज दिलेत, त्यामुळे हे यश इंदूचं सुद्धा आहे. आता यावर गावातील सर्व लोक म्हणायला लागतात की हो हो अगदी खरं आहे. आता मोठ्या बाई परत एकदा इंदूला विचारायला लागतात की बरं इंदू, कुठे मिळाली ग जागा. आता कान्होबा म्हणायला लागतो की इंदू, तुझ्या या मेहनतीमुळे आपल्या गावातल्या पोरांचं खूप भलं होणार आहे बघ. तेव्हा म्हाले मास्तर म्हणतात की हो ना, 5-5, 6-6 किलोमीटर मुलांना पायी जावं लागत होतं आणि फी किती वाढवून ठेवली आहे, त्यामुळे बऱ्याच मुलांना शाळाही सोडावी लागली. आता तुझ्या प्रयत्नांमुळे शाळा सुरू होते, हे खूप छान झालं. तेव्हा आता बाळंभटसुद्धा म्हणतात की आणि शेतातल्या शाळेत पाऊस पडला ना तर तिथे खूप अडचण निर्माण व्हायची गं, पण आता ती अडचण पण दूर होणार आहे. तेव्हा आता मोठ्याबाई हसत म्हणतात की हां, तेच विचारते मी की पोरांना आता चिखल तुडवत कुठंपर्यंत जावं लागणार आहे, कुठे मिळाली जागा. तेव्हा आता इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारात पडते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोहितराव सर्वांसमोर सांगत असतो की ती जी जागा मिळाली ना शाळेसाठी ती बस स्टँडजवळ नाही आहे. यावर आता मोठ्याबाई पटकन म्हणतात की मग काय भूताच्या माळावरती जागा मिळाली की काय, काही काय बोलताय. तेव्हा आता अदू आणि इंदूला मोठ्याबाईंवरती संशय येतो आणि ते मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. आता मोहितराव मोठ्याबाईंना म्हणतो की अगदी बरोबर बोललात आणि इंदूला विचारायला लागतो की काय हो इंद्रायणी बाई. यावर आता इंदू सांगते की हो, भूताचा माळच मिळाला आहे. तेव्हा आता हे ऐकून गावातील सर्वजण खूपच घाबरून जातात आणि म्हणायला लागतात की हे जर असं असेल ना तर आम्ही आमची मुलं शाळेत घालवणार नाही. आता हे ऐकून इंदू खूपच टेन्शनमध्ये येते. तेव्हा मोठ्याबाई आणि मोहितराव मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.